खूप चांगला प्रवास केलाय। त्यानंतर या गावातील ज्येष्ठ नागरिक काशीनाथजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी होते आगमन। आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण देखील मुख्य मंचावरनं या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। 51,000 रुपये ट्रॉफी पाहतोय। उपसरपंच यतीन पाटील युवा नेतृत्व पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं मात्र जो बाजूनं हा माझा प्रेक्षक राजा मला पाहायला मिळतोय। मॅचला सुरुवात करा। पंच ऑफिसर कॉर्गदत्त सुजित पाटील आणि ओमकार खरत। ग्रामीण टेनिस विश्वातील दर्जेदार क्रिकेटची पर्वणी, भव्य दिव्य आणि बलाढ्य अकलूलीकरांची पर्वणी तुमच्या भेटीला। पहिला बॉल ॲज अ फर्स्ट डिलिव्हरी पांडुरंग मोर, विराज ऑन स्ट्राईक, विराज वैठा फ्लायटेड बॉल। पंच दर्शवताना सुजित पाटील बाला ॲज अ वाईट बॉल। चुकी केली आहे विराजनं, कारण पहिला चेंडू अप्रतिम फटका खेळण्यासारखा होता, मात्र त्याला कुठेतरी बिस्वताना पाहायला मिळालं। सिंगलनं धावानं सुरुवात झाली आहे जांभूलपाड्याच्या। सेकंड बॉल स्लोवरला सरळ मात्र फेकलं त्या ठिकाणी, मात्र ललित येतो वेगाने, मात्र झेल होतं ड्रॉप। हा कॅच खूप महत्त्वाचा होता, इम्पॉर्टंट ना, कारण विराज वरठा जर शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबला तर मात्र 2 ते 4 मोठे फटके नो डाऊट, त्याच्यावरती शंकाच नाही आहे। तर जिथं आपण पाहतोय कमलाकर भस्कर यांचं देखील आगमन झालंय। वेलकम वेलकम वेलकम। पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू क्रमांक 2 वरती 2 धावा। स्विचिटचा फटका मात्र युबी मिस, सरळ मात्र फ्लॅटेड हायटेड सरळ एस्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या विराज वरठाच्या आणि फर्स्ट विकेट इज डाऊन मिस्टर विराज वरठा ॲज अ बॅक टू द डगआउट। येस डिझाय धन्यवाद तरीचे। चला स्पीडअप करा वी फास्ट। यानंतरची मॅच टीम गोकिवरे आणि चिंचवली आणि दोन्ही कॅप्टन्स पोचा लगेच, बिना विलंब वेळ घेऊ नका। चिंचवली आणि गोकिवरे चला स्पीडअप करा वी फास्ट। चिंचवली आणि गोकिवरे दोन्ही कॅप्टन्स। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पांडुरंग मोर, ज्याची पहिली सफलता आपण पाहतो आपल्या ओव्हरमध्ये दिली आहे। टीम गणेशपुरीला महत्त्वाचा खेळाडूला मात्र पतीचा प्रवास दाखवला गेलाय। आता आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये विशाल गोंड त्याचं नाव आहे। बॉलिंग मार्कवरती 30 गोलंदाजी 30 जबाबदारी आणि खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट अनेक वेळा पाहू शकाल या गोलंदाजाला। तोच क्रिकेट पुनश्च अकोल्याच्या मैदान 2024 मध्ये पाहायला मिळतोय। पांडुरंग मोर ज्याचं नाव आहे। यावेळी हलक्या हातानं अशोक जाधव त्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये आहे, फेकी करतोय, फक्त एक सिंगल कन्वर्ट झाली आहे आणि मात्र शिवनाथ यावेळी सायकल एंडमध्ये येत आहे। स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर फलकावरती आहे 4 धावा, चेंडू फेकून झाले त्या षटकातील मात्र 3, धावसंख्या फलकावरती 4। ग्रामीण विभागातील सर्वात उत्तम स्पर्धा आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळते आहे। यावेळी स्ट्रोक आपण पाहतोय, मात्र त्या ठिकाणी टायमिंग परफेक्ट नाही आहे, प्रॉपर फटका नव्हता, कनेक्शन झाले नाही आहे। 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न येस नो मध्ये आणि त्या ठिकाणी फेकी येईपर्यंत विकेट सोबत खेळाडू बाद, महत्वाची विकेट इज गॉन मिस्टर शिवनाथ। थांबणं गरजेचं होतं, आधीच आपली महत्वाची विकेट गेली होती आणि आणखीन एक महत्वाची विकेट मिस्टर शिवनाथ गोल ॲज अ बॅक टू द डगआउट। धन्यवाद तरीचे। 4 चेंडू, चला फलंदाज विकास जरा वरवकरचा धावत जा। टीम चिंचवली आणि गोखिवरे तुम्हाला अंतिम पुकार असेल, इथनं मध्ये पूर्णपणे जबाबदारी असेल। विकास आणि विशाल या अक्षरावरती सर्व मात्र या पुढचं भविष्य असेल टीम आता जांभूल पाड्याचं। यावेळी स्विच केलाय, सरळ बॉल वरती केला आघात, मात्र चुकीचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी मात्र विकेटचा बाद, खेळाडू बाद। पांडुरंग मोर जबरदस्त कमबॅक करतोय, गोलंदाजी पाहायला मिळते आज मात्र नेत्र दीपक आपण पाहतोय। 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला। स्कोर कार्ड फलकावरती पण पाहिलं तर 6 धावा आणि विकासला देखील परतावं लागलं। दोन्ही फलंदाजांनी चुकीची फलंदाजी केली आहे, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, त्यावरती देखील त्या शॉट सिलेक्शनमध्ये महत्त्वाचे विकेट विराज। त्यानंतर विशाल जो मात्र एक अप्रतिम खेळाडू आहे, त्याने देखील ती चुकी केली। आता मात्र मैदान शॉटमध्ये नवनाथ आणि आपण पाहू शकाल की विकासची जोडी, अजूनही 7 चेंडू बाकी आहेत। पहिल्या षटकामध्ये
धावसंख्या फलकावरती पांडुरंग मोर. काही जबरदस्त गोलंदाजी, ॲज अ परफेक्ट गुड क्रिकेट, ॲज अ गुड स्टॅमिना, ॲज अ गुड बॉलिंग. आणि टीम गणेशपुरी 12 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. वेळे अभावी मात्र कुठेतरी षटकांमध्ये केलेली कपात ही मात्र क्रिकेटला पुरे करण्याकरता निघणे असेल तरी मात्र एक महत्त्वाच्या मॅचेस या मॅचमध्ये आपण पाहतोय, या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल, नवीन बॅटर लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर नवरात्र. यावली सुपर बॉल, कुठल्या स्पॉटवर चेंडू हाडण्याचा प्रयत्न होता. षटक पहिलं कंप्लीट झालंय ते मात्र पाहिलं तर या पहिल्या इनिंगमध्ये टीम गोखिवरे, आपला कॅप्टन टीम गोखिवरे. चला लगेच बॉलिंग मार्कवरती वेळ घेऊ नका. मयुरेश पाटील आपण पाहतो, अशोक जाधव देखील आज या मॅचमध्ये येईन. पांडुरंग मोर आपण पाहतोय, चितू भोपी पाहतोय, विकी काले पाहतोय. म्हणजे पूर्ण संज्ञा घेऊन आज मात्र या स्पर्धेकरता पाहतोय. या विभागातील सर्वात महत्त्वाची टीम आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीकरता गणेशपुरी. एका साईडनं लाखिवलीवरनं त्यांचा प्रवास टीम जांभूलपाडा थोडीशी आता पाठपुडला जाते. इथनं विकासची तरी फलंदाजी झाली तरी मात्र 2 ते 3 मोठे फटके या मॅचला टर्निंग बनतील, या मॅचला हार्ड करतील. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून चांगले चांगले लाईक्स व्ह्यूज आपण पाहतोय. सावली क्रिएशन कल्पेशची माध्यमातून यावेळी चांगला स्ट्रोक, मिडनचा चेंडू खऱ्या अर्थानं मात्र फाईनला फेडण्याचा प्रयत्न होता. तेवढ्याच वेगानं मात्र यावेळी यस इज गॉन, विकेटचं बदल. 4 विकेट्स डाऊन टीम जांभूलपाडा. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये. टीम चिंचोली विन द टॉच ॲट डिसाइड. निर्णय आपला कलवायचा टीम चिंचोली. बॉल फर्स्ट चित्तू भोपी एक मात्र पाहू शकाल, हा देखील एक प्रतिभा संपन्न खेळ विभागातील एक चांगल्या पद्धतीनं 3 ते 4 वर्षामध्ये स्वतःला ग्रामीण टेनिसमध्ये अक्षरशः मात्र गुण दिलं. आणि खऱ्या तर पाहू शकाल एक होणं त्याच्याकडे पाहतोय, परफेक्ट ऑलराऊंडर पाहतोय. राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या शॉटपर्यंत जातोय. धावसंख्या फलकावरती आहे पाहिली तर 1 चेंडू फेकून झालाय 7 या आकड्यावरती. म्हणजे 7 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 7. आधीच्या मॅचमध्ये पाहिलं होतं जेव्हा अकलोली मुसार नाही तेव्हा देखील मात्र 7 धावा होत्या. इथनं मात्र चेंडू बाकी आहेत 5. राहुल न्यू बॅटर सेकंड एंडवरती चितू भोपी. नेक्स्ट बॉल तवली मात्र दाट फेटाळताना सुजित पाटील. पंचाच्या भूमिकेत आपण पाहतो ओमकार खरं तरी सुजित पाटील या मॅच करता एक सिंगल झाली आहे जेव्हा 22 स्वरूपाने पाहू शकाल. आणि एक धावेनं धावसंख्या धावमध्ये फलकावरती 8 या धावसंख्येवरती स्पीडअप करावा लागेल. एक देखणी स्पर्धा आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आज क्रिकेटचे प्रत्येक दिग्गज खेळाडू तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्याने सध्या या टेनिस विश्वामध्ये आपली धुमाकूल घातली आहे, टेनिस विश्वामध्ये आपलं नावाला ओळख दिली आहे. त्या अनेक खेळाडू पाहायला मिळतील सुपर संडेमध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा तयार. बॉलिंग मार्कवरती जितू भोपी. संतगिरीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहण्यासारख्या मॅचेस होत नाहीयेत. शबली पंचांच्या दिशेने बोलतात सुजित पाटील एज व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाने रन्स स्कोर कार्ड एकेने पुढे सरकेल जाऊन पोहोचते. अंदराईज आपण पाहिलं स्कोर कार्ड फलकावरती आहे 9 रन ऑन द स्कोर बोर्ड 9 या संख्येवरती. तिसरा बॉल तो देखील यावली मात्र टॉट तर पाहायला मिळतोय. परफेक्ट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. स्कोर कार्ड पण पाहिलं तर फलकावरती फक्त 9 धावा आहेत. 20 ते 25 धावा देखील महत्वाच्या होत्या कारण डिसाईड केलं होतं विन द टॉच अँड बॅट फर्स्ट टीम जांभूलपाडा. परफेक्ट गोलंदाज. दोन्ही चेंडूवरती फलंदाजाची शपथ होण्याची ॲक्शन पाहिली. त्यानंतर मात्र गिव्ह मी प्लॅन अँड ओनली वन अटॅक पाहिलं तर दोन्ही चेंडू मात्र डॉट करतोय चितू भोपी. परफेक्ट पाहायला मिळतात. नाईस ऑफ द गेम काही सुपर पाहायला मिळतं. टीम गणेशपुरी याचं आपलं प्रदर्शन देत असताना या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये पाचवडी सकाळला पराभूत केलं तेव्हा देखील मात्र मॅच अप्रतिम झाली होती. 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती फक्त 9. 5वा बॉल पाचवा चेंडू तो देखील मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डॉट असताना. परफेक्ट आपण पाहतोय वेळी गोलंदाजी केली जाते. शेवटचा चेंडू क्रमांक 12 बॉलिंग मार्करी पुरत एकदा जितू भोपी. गणेशपुरी आणि जांभूलपाडा माठ वाटली होती मात्र तशी झाली नाही. धावसंख्या फलकावरती 9. शेवटचा बॉल
तो देखील मात्र यावेळी फिरवला. अक्षरशः मात्र फलंदाजाला ढकलून ठेवलं गेलं, अक्षरशः मात्र बांधलं गेलं, अक्षरशः मात्र लगेच लगाम लावली गेली आहे. षटक दुसरं कंप्लीट झाले. स्कोर कार्ड फलकावरती आहे 9. विजयाकरता 10 धावा आहेत. टीम मात्र जांभूलपाडा या 10 धावा रोखेल का गणेशपुरीच्या विरोधात? तर सहजपणे गणेशपुरी धावा कंप्लीट. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आपण पाहतात उपसरपंच अर्के चषक 2024. जाऊयात मुख्य मंचावरती. मानसिंह आदरणीय, सन्माननीय आणि या विभागातील आणि ग्रामपंचायत सदस्य देखील कमलाकर म्हस्कर यांचं मात्र साई सत्कार करतील. उपसरपंच यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपलं हिंदू धर्म महाराष्ट्राचं वस्त्र आपण पाहतोय. आणि मात्र स्पर्धेची भेट देत असताना ग्रामपंचायत सदस्य मानसिंह आदरणीय कमलाकरजी म्हस्कर यांचा या ठिकाणी मात्र यथोचित केला जातोय साई सत्कार. वज्रेश्वरी गावचे येतू कोते साहेब यांचा सत्कार करतील यतीन पाटील. चला स्पीडअप करा, बी फास्ट. काशीनाथ पाटील ज्येष्ठ नागरिक अकलुलीचे यांचा सत्कार करतील यतीन पाटील. उपस्थित नेहमीच मुलाचं सहकार्य असे ज्येष्ठ नागरिक देखील या विभागातील या गावातील आपण पाहतोय. प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी दिलं जातोय. कारण असं म्हणतात की आठवण येते, आठवण जाते, आठवण हसते, आठवण रडते, माणसाचं आयुष्य संपतं तरी मात्र आठवण राहते. हा आठवणीचा शब्द. जाऊ तर मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे लो स्कोरिंग मॅच. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता आपण जर पाहिलं तर चला फलंदाज वाटवा टीम गणेशपुरी. जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे. 10 प्रति षटकामागे 5ची असं लोचकुरी मॅच म्हणावं लागेल. एवन जोडी प्रधान शॉटमध्ये मंद मंद पावलानी अशोक जाधव आणि जितू भोपी. बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज रोशन. चला विफादर घाई करा. यानंतर आणखीन एक हार्ड मॅच पाहायला मिळणार आहे. 78 पाहू शकाल ज्या ठिकाणी चिंचवलीचे 11 खेळाडू प्रधान शास्त्रपती नक्षत्र नेतील आणि त्यांच्या विपक्षात पाहिलं तर गोकिवरे वसई तालुक्यातील दावाकील टीम यांच्यामध्ये मात्र पाहायला मिळणार आहे एक चांगली मॅच. त्याआधी जाऊयात स्पर्धा आपण पाहतात. कैलासवासी रामचंद्र परशुराम पाटील, कैलासवासी प्रणय रवींद्र गायकर यांच्या स्मरणार्थ एक बिग टुर्नामेंट 51,000 रुपये उपसरपंच चषक अर्के चषकमध्ये आपण जाऊयात तर मॅचच्या दिशेनं. अशोक जाधव स्ट्रायकर येणवरती आहे, नॉन स्ट्रायकर वरती आहे जितू बोपी. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल बॉलिंग मार्कवरती आहे रोशन जाण्याटे आपण पाहतोय. पहिला बॉल सरळ उडवला अशोकनं, चेंडू निघून चालला ऑन साईडला. त्या ठिकाणी मात्र फील्ड होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेनं आपलं स्वतःचं अकाउंट ओपनिंग करतो अशोक जाधव 2 या धावसंख्येवरती. जुनी बनवायच्या 8 जिंकण्याकरता धावा आहेत 10. मॅच जारी आहे, रेस अभी तक बाकी आहे, मॅच अजून संपली नाही आहे. रोशन एक नवीन खेळाडू नवीन प्रवासामध्ये अशोक जाधवच्या विरोधात. यावेळी सरळ पंचांकडे जोरदार अपील आणि मात्र पंच धार फेटाळताना सुजित पाटील आपण पाहतोय. आता मी तारीफ करेन रोशनची. लढा कितीही मोठा असू दे, लढा कितीही छोटा असू दे, मात्र आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. बेधुंद लढत राहायचं. ह्या नवीन खेळाडू दिनारी ऊर्जा आहे, तोच रोशन मात्र काम करतोय अशोक जाधवच्या विरोधात. यावेळी स्लाइस केले बॉलला, चेंडू निघून चाललाय सरळ मात्र स्क्वेअरला. त्या ठिकाणी फील्ड केली जाते. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तोडत जावा. मोठे फटके मारू देत नाहीये. सिंगल डबल साईक फक्त रोटेट केली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकले जात आहे. मोठी मोठी फलंदाजी ज्या नावाने अशोक जाधवची ओळख आहे ती करू देत नाहीये. चौथ्या बॉल करता पुढे तयार. आता प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच ऑन आहे. त्या ठिकाणी पाहतोय गणेशपुरी 10 धावांचं मात्र विजयाच्या दिशेने आपला प्रवास करते आणि त्याला रोखण्याकरता टीम जांभूलपाडा लाखिवली इथनं त्याचा प्रवास पाहायला मिळतोय. चौथा बॉल रोशन सनाडे पुनश्च एकदा आपल्या चौथ्या बॉल करता. यावेळी पुनश्च एकदा बॉलला सर पाठवलाय स्क्वेअर मध्ये पाहतोय. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील मात्र यावेळी कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, मात्र 2च धावा.
थोडासा वेळ स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. अजूनही 4 धावा बनवायच्या जिंकण्याकरता. षटक आपण पाहिलं तर पहिलं प्रगती पथावरती आहे आणि त्यातील मात्र 4 चेंडू फेकून झालेत. परफेक्ट गोलंदाजी आहे. सबमरीन डिलिव्हरी. अँगल यावेळी मात्र करेक्ट केला गेलाय. पाहिलं तर गोली मार्कवरती पाहतोय 5 चेंडू धावसंख्या फलकावरती 6. 7 चेंडू अजूनही 4 धावा बनवायच्यात. शेवटचा बॉल मात्र मॅच फिनिश करेल का अशोक जाधव. धावली स्लाइस घेतो बॉलला. चेंडू निघून चला स्क्वेअर मध्ये. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी त्या ठिकाणी आली आहे. षटक पहिलं कंप्लीट झालंय. धावसंख्या जाऊन पद्धती फलकावरती आपण पाहिली तर 7 या धावसंख्येवरती. आता जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चला लगेच टीम जांभूल पडा. नो टीमेटिंग बॉलिंग मार्कवरती आपला महत्त्वाचा गोलंदाज. इथनं जर मॅच जिंकायची आहे या मात्र लो स्कोरिंग मॅचला जिंकण्याकरता आता पुनश्चित प्रयत्न करावे लागतील. त्याकरता नक्कीच बॉलिंग मार्कवरती आहे. नो डाऊट मला वाटते विराज वर्टान आणलं गेलं. चला नो टीमेटिंग स्पीडअप करा. सुजित पाटील आपण पंच पाहतोय. चांगला बॅटर्स पाहतो पहिल्या मॅचमध्ये टीम योगेश पाटील ऐगवदेवी अक्लोली. सलग मात्र सेकंड मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीकडे जाऊन पोहोचते आणि यातील विजय टीम्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र विराज आज फलंदाजीने केलाय नाराज. मात्र गोली मार्कर चमक दाखवेल का पाहायला मिळेल. अशोक जाधव त्याच्या विरोधात मात्र सायकल एंडवरती आहे. जिंकायचं आहे तर पण इथं 3 धावा आहेत. पहिला बॉल यावेळी चांगला स्ट्रोक्स. मात्र त्या ठिकाणी चेंडू निघून चाललाय. सरळ मॅच फिनिशिंग. आता षटकार अशोक जाधव ब्रँड ऑफ गणेशपुरी. आणि मग त्या 6 धाव्यानं नक्कीच पाहायला मिळालं विजयाचे आणखी एक मोर. मात्र तसं बॅटला काढलं मात्र प्रयत्न खूप चांगले केले होते. दूरवरचा प्रवास होता. वसई ग्रामीणमध्ये असोसिएशनला अधिसमार खेळत असताना ही टीम मात्र या स्पर्धेमध्ये पोहोचली होती. आपण नक्कीच आलात. आपला खेळ देखील खूप चांगला होता. नक्कीच नेक्स्ट टुर्नामेंटकरता शुभेच्छा असतील. त्याआधी जाऊयात एक हार्ड मॅच ज्या टीम पाहायला मिळणार आहे. टीम चिंचवली इन द टॉच अँड फील्ड फर्स्ट ॲट डिसाइड त्यांच्या विपक्षात पाहायला मिळणार आहे. टीम